श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येत असतो आणि त्या प्रसंगावरून माणूस खूप अडचणीमध्ये सापडत असतो. कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याला आळस येतो आणि आळस आपल्याला दूर करण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत असतो. परंतु आज या स्वामी संदेशांच्या मार्फत आपल्याला कोणतेही काम करताना आळस येत असेल तर त्यावरती एक स्वामी संदेश, आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा संदेश स्वामींनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका. श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी कित्येक लोकांना नेहमीच कोणती ना कोणती गोष्ट सांगत असतात. श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी कित्येक लोकांना नेहमीच कोणतीही गोष्ट करत असताना आळस येतो आणि म्हणून ती गोष्ट आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. ही गोष्ट प्रत्येक वेळी आपल्याला जाणवत असते आणि ही सवय आपल्याला लहानपणापासून लागलेली असते. जेव्हा आपल्यापेक्षा मोठी माणसे आपल्याला काही लहान सहान गोष्टी सांगतात, लहान सहान कामे सांगतात, तेव्हा ते काम करण्यामध्ये आपल्यात आळस निर्माण होत असतो. तुम्ही ते काम करण्या अगोदरच नकार देत असता. लहानपणी ठीक होतं, पण आता तुमचे काहीतरी करून दाखवायचं वय आलेलं आहे आणि त्यामुळे या वयात आळस अंगात असणे ही गोष्ट तुमच्यासाठी, माझ्यासाठी, कोणासाठीही घातक ठरू शकते. आणि म्हणूनच हा आळस आपण कसा दूर करू शकतो, म्हणून आळशी माणूस कधी बनतो जेव्हा ज्याच्या पुढे काहीच करण्यासारखे नसते, तो व्यक्ती आळशी बनू शकतो, असं स्वामी समर्थांचं मत आहे. त्यामुळे तुम्ही जर आयुष्यात यशस्वी असाल तरीही तुमच्या समोर अजून पुढे जाण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे आणि हे ध्येय समोर ठेवण्याने नक्कीच तुम्ही तुमच्या कामाला दिशा देणार आहेत. तुम्ही त्या वाटेने चालायची सुरुवात केली, नुसते बसून न राहता काहीतरी करण्याची उमेद तुमच्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही नेहमीच तुम्हाला अजून पुढे जायचं असेल आणि काहीतरी करायचं असेल, मोठे मोठे ध्येय तुमच्या समोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल आणि आळससुद्धा दूर होईल. सकाळी उठल्यावर आपला मेंदू ताजा आणि टवटवीत असतो. त्यात आपण भरतो ना तोच दिवसभर करणार आहे. म्हणून आपल्याला दिवसभरात आज काय करायचंय याचा परामर्श आपण नक्कीच केला पाहिजे. ते सकाळी तुमच्या मेंदूमध्ये फिट केलं पाहिजे की आपण दिवसभरामध्ये काय करणार आहोत आणि कोणत्या गोष्टीवरती जास्त भर देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मेंदू ही दोघे दिवसभर कामे करण्यात गुंग असणार आणि त्यामुळे तुमचा आळस ही झपाट्याने लांब पळून जाणार. नेहमी हुशार माणसासोबतच मैत्री करा, जेणेकरून आपल्याला आळस शिवून सुद्धा जाणार नाही. तुम्हाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा नोकरीत पुढे जायचं आहे तर अशा वेळी तुमच्या सानिध्यात असणाऱ्या हुशार लोकांना नेहमीच आपल्या सानिध्यामध्ये ठेवलं पाहिजे. त्यांच्यासोबत वाद घालत बसलं नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासारखे व्हाल आणि त्यांच्यातील सतत सक्रिय राहण्याचा गुण तुमच्यात सुद्धा उतरेल आणि यामुळे तुम्ही पुढील काळामध्ये आळशी न राहता एक सक्षम नागरिक तयार व्हाल. आळसपणा ही एक समस्या आहे जी प्रत्येक मनुष्यात काही ना काही प्रमाणामध्ये उद्भवते, असं स्वामींचं मत आहे. आजची आधुनिक जीवनशैली याला एक मोठे कारण आहे, यात काही शंका नाही. या तंत्रज्ञानाच्या युगात बहुतेक कामे इतर जणांमुळे सोपी झालेली आहेत आणि मानवाला त्याच्यामुळे श्रम कमी लागत आहे. आधुनिकतेने मानवी समाजाला एक आजार दिला आहे, ज्याचे बळी सर्वच खाली पडत आहेत आणि त्यातून मुक्त होणेही कठीण होत आहे. जर आपण नेहमीच नकारात्मक विचार ठेवला तर आपण लवकरच त्यास बळी पडून कारण नसताना नकारात्मक विचार आणि आळशीपणा आपल्या अंगामध्ये घुसायला वेळ लागणार नाही आहे.
आपल्याला माहिती देखील नसते की आपण त्याचा बळी पडलो आहोत, कारण ती गोष्ट नकळतपणे आपल्या शरीरामध्ये घुसत असते. आणखी काही गोष्टी आहेत जे स्वामींनी सांगितलंय की फायद्यांचा विचार करा, आणि अशामुळेच आपण जे करू शकत नाही त्या कामावर झालेल्या फायद्यांचा विचार आपण केला पाहिजे. असे केल्याने आपण ते काम लवकरात लवकर करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते आणि सक्रिय माणूस तयार होतो. केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करा. आळशीपणामुळे काय नुकसान होऊ शकते याचा विचार करा. अशा प्रकारे आपण विचार जर केलं तर नक्कीच आपला फायदा होणार आहे. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला आळशीपणापासून दूर होण्यासाठी या स्वामी संदेशाच्या माध्यमातून स्वामींनी मला तुमच्यासमोर प्रकट करावयास सांगितलेले आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जणाला आपल्या शरीरातील आळशीपणा दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.